कसं असते, एखाद्या यशाने भारावून जाणं योग्य नाही. त्यामुळे मी मला स्वतःला तसंच समजते जसं मी या ज्ञानकुंजमध्ये येण्याच्या अगोदर. तर वसुधा, तू 10वीच्या CBSE बोर्ड परीक्षेमध्ये 92.7% गुण मिळवून घवघवीत यश मिळवले आहे. मेहनती आणि चिकाटीच्या जोरावर तू यशाच्या शिखरावर पोहोचली आहेस. तू खरंच हे खूप कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. तर तुझ्या या यशामागची कहाणी ऐकून घेण्यासाठी आज आम्ही सर्वजण खूप उत्सुक आहोत. तर वसुधा, मला तुला विचारायचं आहे, जेव्हा तू स्क्रीनवरती तुझा रिझल्ट पाहिलास तर तो रिझल्ट पाहून तुझी प्रतिक्रिया काय होती? सर्वप्रथम तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल मी तुमचे खूप आभारी आहे. मला खूप आनंदी होतोय आणि अभिमानी वाटतोय आणि शाळेबद्दल कृतज्ञतेची भावना आहे. तर माझ्या बाबतीत हा किस्सा थोडा वेगळाच होता. म्हणजे नक्की काय घडलं? म्हणजे मी स्वतः स्क्रीनवरती रिझल्ट पाहण्या अगोदरच मला शाळेतून फोन आला की वसुधा, रिझल्ट लागलाय आणि तुला 88 पॉईंट मार्क्स मिळाले आणि तू शाळेमध्ये टॉप केलेस. शाळेमध्ये टॉप केले ही माझ्यासाठी आनंदाची बातमी होतीच, पण अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळाले हे थोडंसं कुठेतरी म्हणजे खंत वाटत होतं. म्हणजे तुझी अपेक्षा होती की 88% जास्त हो. गुण तुला मिळाले पाहिजे. आणि माझ्या मनात ही खंत होती, त्यामुळे मग मी माझा प्रस्ताव सरांपुढे मांडला. तर अच्छा. सरांनीही त्याला वाव दिला आणि नंतर रिचेकिंग नंतर मला 92.7% मार्क्स मिळालेत. त्यानंतर घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं आणि मीही खूप खुश झाले. म्हणजे आता तुझ्या अपेक्षेप्रमाणे तुला मार्क्स मिळाले. हो. म्हणजे आता सर्वजण तुला टॉपर म्हणत असतील, तर तू याबद्दल काय सांगशील? कसं असते, एखाद्या यशाने भारावून जाणं योग्य नाही. त्यामुळे मी मला स्वतःला तसंच समजते जसं मी या ज्ञानकुंजमध्ये येण्याच्या अगोदर होते. 7वी पर्यंत तू मराठी मीडियम मध्ये होते. अचानक CBSE बोर्ड असलेल्या ज्ञानकुंज विद्यापीठामध्ये प्रवेश केल्यानंतर तुला म्हणजे काही दडपण होतं का, किंवा इंग्रजी भाषेबद्दल भीती होती का? तर ही भीती घालवण्यासाठी तू आणि ज्ञानकुंज विद्यापीठातील फॅकल्टीने काय कलेक्टिव्ह प्रयत्न केले, तर याबद्दल काय सांगशील? नक्कीच माझ्यासारख्या ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजी भाषेची भीती कायमच असते. तशीच या ज्ञानकुंजमध्ये येण्या अगोदर मलाही होती. त्यासाठी मी खूप प्रयत्न केले, म्हणजे माझी वॉकॅब्युलरी वाढवण्यासाठी. आणि शिक्षकांनीही मला वेळोवेळी की नाही मी कुठे चुकत असेल इंग्रजी बोलताना तिथे मार्गदर्शन केलं वेळोवेळी. त्यामुळे तिथं खूप म्हणजे तुझी फायदा इंग्रजी झाला. भाषेची भीती निघून गेली. मला एका गोष्टीची खूप उत्सुकता वाटते की बऱ्याच वेळा आपण ऐकतो की हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांच्या चुकीच्या संगतीमध्ये जाण्याची शक्यता खूप असते, किंवा इथलं वातावरण नेहमीच अनुकूल असेल असं नाही. तर तू ज्ञानकुंजच्या हॉस्टेलबद्दल काय सांगशील? नक्कीच, म्हणजे असं पालकांच्याही मनात भीती असते की तुम्ही हॉस्टेलवरती गेल्यानंतर तुम्हाला वाईट संगत लागेल, वाईट मित्रमैत्रिणी भेटतील, त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट तुमच्या भविष्यावर होईल अशी प्रत्येक पालकांना भीती वाटतच असते. पण असं बाहेर होत असेल, पण ज्ञानकुंजमध्ये असं काही होत नाही. कारण की ते ज्ञानकुंजचा जो हॉस्टेल स्टाफ आहे तो कायम आमच्यावर लक्ष ठेवून असतो आणि आम्ही कुठे चुकलो, आम्ही काही चुकीच्या गोष्टी केल्या तर ते लगेच आम्हाला तिथेच करेक्ट करतात. आणि आम्हाला म्हणजे असं नाही की आणि खूप फक्त असं बोलणंच नाही, तर आम्हाला काही पनिशमेंट सुद्धा दिल्या त्यांनी. त्या पनिशमेंट त्या काळी आम्हाला खूप छान वाटायच्या. म्हणजे आता त्या उपयोगाच्या आहेत असं वाटतं? हा, उपयोगाच्या आहेत आणि मित्रमैत्रिणींबरोबर त्या करताना अजूनच आनंद वाटायचा. अच्छा, मला तुला विचारायचंय, म्हणजे परीक्षेच्या शेवटच्या काळात अगदी तुमची लेक्चर पहाटे 4ला सुद्धा होत होती. मग तुला हे लेक्चर तापदायक वाटायचे का, याचा काय फायदा झाला, तर याबद्दल काय सांगशील? सकाळी 4ला उठणं आमच्यासाठी काही नवीन नव्हतं, त्यामुळे आधी पण हॉस्टेलचं शेड्यूलच असं आहे की 3:50ला उठायचं आहे. बरोबर. आणि परीक्षेच्या काळामध्ये आपण वर्षभर किती अभ्यास केलाय त्याच्यापेक्षाही गरजेचं असतं की तुम्ही परीक्षेच्या काळामध्ये रिव्हिजन किती करताय, ते रिवाइज किती करताय आणि रिमेंबर किती करताय. तर जी 4 वाजता आमची लेक्चर व्हायची त्याचा आम्हाला खूप फायदा झालाय पेपरमध्ये लिहिताना. म्हणजे खूप असे क्वेश्चन होते की PYQs घेतले होते शिक्षकांनी, ते PYQs आहे तसे पण आले होते एक्झामला. म्हणजे खूप फायदा झालेला आहे फायदा झाला तुझ्यासाठी. मला तुला विचारायचंय, सायन्स मध्ये जाण्यासाठी मॅथ्स आणि विज्ञान हे 2 विषय खूप महत्वाचे असतात. तर या विषयाचं अध्ययन तू कशा प्रकारे केलंस, किंवा ज्ञानकुंज मध्ये या विषयांची तयारी तुझ्याकडून कशा प्रकारे करून घेतली? बहुतांश लोकांना मॅथ्स विषयाची का भीती वाटते मला माहित नाही. कदाचित त्यांना आमच्यासारखे शिक्षक मिळाले नसते आणि इथल्या शिक्षकांनी तुझी मॅथ्सची भीती घालवली. हो, खरं तर मला माझ्या स्वतःची ओळख ही त्या ज्ञानकुंज मध्ये आल्यावरच झाली. कारण की आजकालची जी जनरेशन आहे ती खूप काळ तर अधिक सोशल मीडियावरच असते, पण आमच्यासारखी जी मुलं आहेत ती फक्त या निसर्गाच्या सानिध्यात फक्त स्वतःला हुडकत असतात, स्वतःला शोधत असतात. आणि या ज्ञानकुंजमुळेच मी मला इथे शोधू शकले. त्यामुळे
म्हणजे याचा फायदा तुला खूप खूप झाला. झाला. मला विचारायचं आहे, प्रत्येक आई वडिलांच्या आपल्या पाल्याकडून अपेक्षा असतात, तर तुझ्या आई वडिलांच्या तुझ्याकडून कशा प्रकारच्या अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षांचं तुला कधी ओझं वाटलं का? अं, माझ्याही आई वडिलांच्या काहीतरी अपेक्षा होत्या, पण त्यांनी त्या माझ्यापर्यंत कळू दिल्या नाहीत आणि म्हणजे तुझ्यावरती त्या कधी लादल्या गेल्या? नाही. आणि त्यामुळे मला माझ्या शिक्षकांचाही फोर्स नव्हता, पालकांचाही नव्हता. त्यामुळे मी पूर्ण फोकस हा स्टडीवर केला आणि त्यामुळे मी यशस्वी झाले. वसुधा, तू ज्ञानकुंजच्या चिमुकल्यांना काय सांगशील आणि तुझी भावी वाटचाल कशी असेल? आणि मला हे शेवटच्या प्रश्नात हे जाणून घ्यायला आवडेल की तू पुन्हा 11वी साठी ज्ञानकुंज विद्यापीठामध्ये येण्याचा मार्ग स्वीकारला आहेस, तर याबद्दल तू काय सांगशील? ज्ञानकुंज येण्यामागचं सर्वात मोठं कारण हे आहे की ज्ञानकुंजमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान दिलं जात नाही, तर त्या एखाद्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास केला जातो. त्याला मेंटली, फिजिकली आणि इमोशनली कसं स्ट्रॉंग बनवता येतं याच्याकडे खूप ह्या शिक्षकांचा कल असतो. लक्ष असतं. बरोबर. आणि मी माझ्या मागच्या विद्यार्थ्यांना असं सांगू इच्छिते की जसं मी मेहनत करून चिकाटीने ह्या यशापर्यंत पोहोचले आहे, नक्कीच तुम्ही माझ्यापेक्षा खूप उंच शिखरावर जाचाल. त्यासाठी तुम्हाला पण शुभेच्छा. खरंच तू केलेली अभ्यासादरम्यानची गंमत जम्मत आणि तुझ्या यशासाठी झटलेल्या तुझ्या पालक आणि शिक्षकांची तळमळ पाहून मन भारावलं. आणि विशेष म्हणजे इयत्ता 10वी नंतर 10वी मध्ये 92.7% गुण मिळवून देखील तू 11वी साठी पुन्हा ज्ञानकुंजमध्येच प्रवेश घेत आहे. खरंच ही गोष्ट खूप आनंदाची आहे. असो, तुझ्या यशासाठी खूप सारे शुभेच्छा, भावी वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा आणि तू दिलेल्या वेळेबद्दल धन्यवाद. धन्यवाद.